तेजस एक्सप्रेसचा डोर पूर्णपणे ओपन। हमारा काम थोड़ी है खोलना, गार्ड के हाथ में रहता है। पण नाश्त्याची क्वांटिटी बघा, हसायला येते राव। नशीब वंदे भारत आहे, तेजस वगैरे असती ना डोक्याला लय ताप आहे खरंच। सर्वांना श्री स्वामी समर्थ। मंडळी, आपल्या भारतीय रेल्वे लाईन मध्ये एकूण 4 तेजस एक्सप्रेस रन होतात। पहिली मुंबई गोवा, दुसरी चेन्नई मदुरई, तिसरी नवी दिल्ली लखनौ आणि चौथी मुंबई अहमदाबाद। यांपैकी मुंबई गोवा आणि चेन्नई मदुरई ऑपरेट केली जाते भारतीय रेल्वेद्वारे आणि इतर 2 केले जातात IRCTC यांच्याद्वारे। यांपैकी आज आपण प्रवास करणार भारतामध्ये लॉन्च झालेली पहिलीच तेजस एक्सप्रेस दिनांक 27 मे 2017 रोजी मुंबई CSMT ते करमाळीपर्यंत धावणारी पहिली तेजस एक्सप्रेस, जी आता करंटली रन होते 2023 मध्ये मुंबई ते मडगाव। ट्रेन लॉन्च होऊन 6 वर्ष पूर्ण झाली, अजून तरी मी प्रवास केला नाही, पण मी भूषण गावडे आज तुम्हा सर्वांना घेऊन चाललो आहे तेजस एक्सप्रेसने थेट मडगाववरून मुंबई पर्यंत। आणि हा प्रवास फिजिकली मी करतो आहे, पण तुम्हाला माझ्यासोबत करायचा आहे डिजिटली आणि व्हर्च्युअली। तर या तेजस एक्सप्रेसने आधी कोणी प्रवास केला असेल नक्कीच कमेंट करा, तुमचा अनुभव सुद्धा नक्की कळवा, कारण मी तर पहिल्यांदा प्रवास करतो आहे। जो काही अनुभव होईल, तिकीट भाडे, खानपान, जे काही सोयीसुविधा पाहायला मिळतील त्या सर्व काही शेअर होतील। तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हर्च्युअली माझ्यासोबत रंगीबेरंगी दिसणाऱ्या या तेजस एक्सप्रेस प्रवासाचा आनंद घ्या। करंट टाइम दुपारचे 3:10 आणि लोकेशन मडगाव रेल्वे स्टेशन, गोवा राज्यातील मडगाव। आणि इथे आल्यावर आपली एक सबस्क्राइबर भाऊकी, दादा आपलं नाव? आनंद गुरव। हे खास भेटण्यासाठी इथं आले मडगावला करमाळीवरून। तर आपली तेजस ट्रेनचा स्टॉप आहे करमाळीला, हरकत नव्हतं, परंतु काय टाइमासाठी 1-2 मिनिटासाठी बस। बाकी तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात? व्हिडिओ जबरदस्त आहे, छान, चांगले आहे, म्हणून तर तुम्ही येतात, म्हणून मी इथे मडगावला आलो तुम्हाला भेटायला मुद्दाम। बरं, हे झालं खोटं, आता खरं सांगा। खरंच म्हणजे मी तुम्हाला भेटायला मुद्दामून कुंडईतनं मी इथे मडगाव स्टेशनला आलोय। धन्यवाद, खूप बरं वाटलं भेटून। आणि यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे, आपलं नाव? आनंद गुरव, ND गुरव व्लॉग्स। ND गुरव व्लॉग्स, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि गोव्यांची व्हिडिओ पहा। येस, तेजस एक्सप्रेस फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आली, सुटेल आता ऑन टाइम। माझा कोच आहे C9, 65 नंबर सीट, विंडो। चला, 65 नंबर सीट, 65, येस ही वाली विंडो। आणि 3x2चं कॉम्बिनेशन आहे, नॉर्मल चेअर मध्ये, एक्झिक्युटिव्ह मध्ये 2x2 आणि सीट तर बाई नादच कळा। मडगावहून मुंबईसाठी दिवसभरातून 3 प्रीमियम ट्रेन धावतात। पहिली वंदे भारत, दुसरी जनशताब्दी आणि तिसरी शेवटला तेजस एक्सप्रेस। तर यापूर्वी मी वंदे भारतने प्रवास केला आहे मुंबई ते मडगाव, तो जर व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा, लिंक दिली आहे पिन केला कमेंट बॉक्समध्ये। तर आज आपण प्रवास करणार खूप जुन्या प्रीमियम ट्रेनचा, अर्थातच तेजस एक्सप्रेस। ब्युटी क्वीन, रंगीबिरंगी येल्लो शेड तेजस एक्सप्रेसचा असा काही इंटेरियर लुक जो या कोचमध्ये आहे तोच सर्व कोचमध्ये। आणि सीट बाबतीत बोलायचं झालं तर बाई एक युनिक स्टाईल जी पर्यटकांना आकर्षित करते। सिटिंग कॅपॅसिटी बद्दल बोलायचं झालं 1 ते 78 सीट, ह्या देखील पुशबॅक होतात थोड्या प्रमाणात। होतात नाही असं नाही, होतात। समोर नवीनच लॉन्च करण्यात आली होती तेव्हा LED स्क्रीन, आता चालू आहेत की माहित नाही, लय मोठा इतिहास घडला होता याच्या बाबतीत, पण आता नाही करत। इथे ट्रे टेबल जेवणासाठी, पेपर ठेवण्यासाठी, हा होल्डर, वॉटर बॉटल होल्डर आणि लेग रेस्ट, लीडिंग लॅम्प पण आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही। फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चार्जिंगचा, कारण चार्जिंगसाठी हा प्लग इथे दिलाय, कारण बाकी सर्व ट्रेन्समध्ये, प्रीमियम ट्रेनमध्ये स्पेशली खाली असतो USB केबल, पण या ठिकाणी हा दिलाय आणि तो पण 3 सीटरमधून 1। आजच्या आपल्या प्रवासामध्ये तेजस एक्सप्रेसचा लोगो आहे WAP 7, जबरदस्त, कल्याण कारशेड WAP 7। भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच तेजस एक्सप्रेस इनॉग्रेट केली मुंबई गोवा रूटवर, अर्थातच आपल्या कोकण रेल्वे लाईनवर। 27 मे 2017 रोजी ही ट्रेन रवाना झाली मुंबई पासून ते करमाळीपर्यंत आणि आता करंट मध्ये ही पास होते मडगाव। 22119 नंबर असून मुंबई ते मडगाव आणि 22120 नंबर होतो मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। टायमिंग बद्दल बोलायचे झाले तर ही ट्रेन रवाना होते मडगाव जंक्शनवरून ठीक दुपारी 3:35 आणि ठाण्याला पोहोचण्याचा टायमिंग काही पण असो, कारण
ट्रेन ऑन टाइम कधीच जात नाही. जेव्हापासून वंदे भारत लॉन्च झाली तेव्हापासून तर नाहीच नाही. रात्रीचे 12, 12:30, पावणे 12, बघूया 11:30चा टाइम आहे, कधी पोहोचते आपल्याला. आणि मुंबईवरून प्रवास करायचा असेल तर टायमिंग आहे सकाळी 5:50 मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दुपारी 3 वाजता त्याच दिवशी तुम्हाला सोडते मडगाव जंक्शनला. म्हणजे 9 तास ही ट्रेन कॅप्चर करते. मुंबई ते मडगाव 581 किलोमीटर. आणि या दरम्यान जे स्टॉपेज आहेत ते दादर सेंट्रल, ठाणे, पनवेल, पुढे डायरेक्ट चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी आणि लास्ट स्टॉप मडगाव जंक्शन. अजून तरी या ट्रेनमध्ये कोणीच नाही बोर्ड केलंय. जे काही बोर्डिंग होतात ते थेट होतात मेन रत्नागिरी आणि कुडाळ. निर्धारित वेळेपेक्षा 25 मिनिटे ट्रेन लेट रवाना होती आहे मडगाव जंक्शनवरून ठीक दुपारी 4 वाजता. आणि हे काय, तेजस एक्सप्रेसचा डोअर पूर्णपणे ओपन, जबकि बंद असला पाहिजे. मला वाटतं पुढे जाऊन बंद करतील, पण होईल, बंद होतील. बरोबर दुपारी 4 वाजता ही ट्रेन रवाना झाली मडगाव जंक्शन वरून. तुम्हाला मी ट्रेनचा टाइम टेबल सांगितलं आहे, पण तिकीट भाडे, त्यानंतर त्यात मिळणारे जेवण, त्याची कॉस्ट किती आणि बरेचसे किस्से तुम्हाला या ट्रेन बद्दल सांगायचे आहे. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी गणरायाचं नामस्मरण करत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मडगाव नंतर सुरवली, पुढे माजोर्डा जंक्शन हे रेल्वे स्टेशन. इथून 2 लाईन पास होतात. एक जाते थेट मुंबईकडे तर दुसरी वास्को द गामा. ती वाली लाईन जाते थेट वास्को द गामा. हे स्क्रीन आहे ना, नीट प्रॉपर नीट क्लीन नाही केले, त्यामुळे एकदम ब्लर दिसते. पण ती वाली जाते थेट वास्को द गामा आणि आपण मुंबईला. एखाद्या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास कराल आणि त्यामध्ये फूड मील इन्क्लूड असेल तर वेलकम सर्व्हिस म्हणून तुम्हाला 1 लिटर पाण्याची बॉटल दिली जाते. ऑफिशियल रेल नील. आणि हे वर्तमानपत्र गोव्यांचे वाटतं, येस, पणजी गोवा. नवतेज, नवी प्रभा, 1970 पासून नवप्रभा. आणि समोरच खासदार निलंबन. फर्स्ट टाइम हे असे स्मॉल LED TV इंट्रोड्यूस केले होते तेजस एक्सप्रेसमध्ये, परंतु काही प्रवाशांच्या गैरवर्तणुकीमुळे ती सेवा बंद केली. अगदी हेडसेट देखील आहेत असे बरेच अजून कारनामे आहेत, तुम्हाला सांगतो. आता पुढच्या स्टेशनमध्ये कोणतं आहे? करमाळी. मडगाव नंतर पहिला स्टॉप येतो करमाळी. क्या कर रहा है? हमारा काम थोड़ी है खोलना, कार्ड के हाथ में रहता है. गाड़ी को बुला के रखना चाहिए. 2 मिनट रुक जाओ, आप लोग पाबंद करके रखते हो, कैसे बैठेगा? मैं थोड़ी बंद करता हूँ. अर्धा तास प्रवास करत पोहोचलो आपण करमाळी रेल्वे स्टेशनला. आणि तुम्ही पाहिलं ना, दरवाजा ओपन होत नाही, लपडच आहे. सेम टू सेम वंदे भारत सारखंच आहे. टाइम टू टाइम, म्हणजे प्रत्येक स्टेशनला फक्त 1 मिनिट थांबा आणि डोअर ऑटोमॅटिक आहे. पण माझा डोअर तर बाई ओपनच आहे, त्याला उघडावं लागतं असं ते चेंज हे करून. करमाळी या ट्रेनचा ऑफिशियल स्टॉप असून स्टेशन कोड KRMI. आणि जर तुम्हाला दक्षिण गोवा फिरायचं असेल तर हे स्टेशन उत्तम आहे, एकदम खास नाही. कारण थिविम जे स्टेशन आहे ना, याच्या पुढचा ही ट्रेन हॉल्ट घेत नाही, पण ते मुख्य स्टेशन, त्या ठिकाणी वंदे भारत आणि जनशताब्दी थांबली जाते. इथून पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप कमी प्रमाणात आहे. मी प्रवास केला, त्यामुळे एक सजेशन आहे की करमाळीला उतरताना 100 वेळा विचार करा. गाड्या आहेत पण खूप कमी प्रमाणात. सो बेस्ट ऑप्शन थिविमला जा. थिविममधून सगळे तुम्हाला सोर्स अवेलेबल आहेत आणि जवळजवळ आहे.
थिविम स्टेशन थोड्या वेळात पास होईल आणि आपला इव्हिनिंग स्नॅक देखील आला आहे. प्लस पण आधी यार ट्रे टेबल बघा, हा छोटासा किती मोठा आहे, पण नाश्त्याची क्वांटिटी बघा, हसायला येते राव. फक्त एक काही एवढं छोट्या पॅकेटमध्ये केक, हे गरम पाणी म्हणजे चायसाठी, हल्दीरामचं चिवडा, टोमॅटो केचप आणि हे काही दिलं आतमध्ये बघू ओपन करून, आणि एवढीशी फ्रुटी. गरम पाणी येतोवर प्रेमिक्स टी ॲड करून घेऊ. आणि येस समोरून पास होतोय, आपण क्रॉस करतोय थिविम स्टेशनला, अत्यंत महत्त्वाचं उत्तर गोवासाठी. चाय पूर्णपणे तयार आणि छोट्या पॅकेटमध्ये बघा एवढीशी कचोरी दिली बस. चाय बऱ्यापैकी प्रमाणात आहे आणि ही कचोरी प्लस टोमॅटो सॉस. या खायला या. काहीतरीच कडक आहे, तुटत पण नाही दाताली. मडगाव ते ठाणे असा माझा तेजस एक्सप्रेसने प्रवास होतोय, प्रीमियम ट्रेन. आणि यासाठी तिकीट भाडे लागले 1485 रुपये. पुन्हा सांगतोय 1485 रुपये, 1485 रुपीज. आणि याच तिकीटमध्ये माझं फूड मिल, आजचं नाश्ता, जेवण इन्क्लूड आहे. जर मी नाही घेतलं असतं तर तिकीट भाडे कमी झाले असते 1100 1150 पर्यंत. 90% या ट्रेनची बुकिंग ऑनलाईनद्वारे केली जाते. फक्त 10% लोक माझ्यासारखे फॉर्म भरून काउंटरला काढतात. मडुरे, कोणाचं गाव आहे मडुरे? कमेंट करा, हॅशटॅग आमचो मडुरे. बिल्डिंग में सब अपना मुंह छुपा के ड्राइवर अंकल को बोलो, ड्राइवर अंकल को बोलो. अरे वॉश कर लेंगे, वहाँ बहुत सारे एक स्त्री करके दे देगा. अभी मस्ट फॉरवर्ड पानी हाथ डालोगे ना कैसे, क्योंकि गोवा की ट्रिप बहुत छोटी थी. बहुत हाल है अभी तो 2 अब और जो बड़े फ्लोर पे तो वहाँ से निकल के कंटिन्यू 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो कुडा स्टेशनला. वाजले ठीक संध्याकाळचे 5:22. 5:05चा टायमिंग असून ट्रेन आपली 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे. तर ज्यांना जायचं आहे मालवणला, मालवण फिरण्यासाठी, तर तुम्हाला कुडा स्टेशन बेस्ट आहे. या ट्रेनमधून उतरून जाऊ शकता. एसटी महामंडळाची बस सेवा देखील उपलब्ध आहे कुडा बस स्टँड ते मालवण बस स्टँड. आणि बरेच प्रवासी या ठिकाणी बोर्ड झाले कुडाळला. स्टेशन कोड KUDL. जाऊन 5 मिनिटं झाली परंतु सीट काय सापडेना काही प्रवाशांना. आणि इथं भारीच आहे. माझा प्लॅन होता कुडाळवरून ऑनबोर्ड व्हायचा, म्हणजे कुडाळ ते ठाणे असा प्रवास करायचा. पण म्हटलं संध्याकाळी 6च्या नंतर काळोख होतो आणि काळोख झाला की काही मजा नाही आणि जी काही इन्फॉर्मेशन शेअर करायची ती पण नाही होऊ शकत. म्हणजे आपण निवांतपणे जाऊ मडगाववरून आणि हले डुले खात इथं येऊ. पण कसलं खायचं काहीच नाही. हा पॅसेज व्ह्यू, इथे डस्टबिन, इथे पण डस्टबिन, फायर एक्सटिंग्विशर, समोर CCTV कॅमेरा आणि या ठिकाणी बाथरूम. आता थोडा आराम करतो, भेटूया थेट रत्नागिरी. गावातून मुंबईला जाताना अशी संध्याकाळ झाली आणि जसं हळूहळू काळोख होतो आणि अशी संध्याकाळ झाली ना प्रवासामध्ये अजून खूप कंटाळा येतो. आता पण कंटाळा येतो. मुंबई ते गोवा या कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्सप्रेस संपूर्ण 16 डब्यांची असून
11 चेअर कार, 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि प्रथमच या रूटवर लॉन्च करण्यात आलेले 2 विस्टाडोम कोच, एक पुढे आणि एक मागे. नॉर्मल चेअर कारची किंमत 1,500च्या घरात असून एक्झिक्युटिव्ह चेअर कार 3,000 तर विस्टाडोम कोचची 3,200. आणि ही ट्रेन रोज मुंबई ते मडगाव सोमवार आणि गुरुवार सोडून इतर दिवशी चालवली जाते. वाजले ठीक संध्याकाळची 7:05. तेजस एक्सप्रेसचा रत्नागिरीचा टायमिंग ठीक संध्याकाळी 6:50 असून आपली ट्रेन हार्डली 8 ते 9 मिनिटे उशीर आहे. आणि आपली ट्रेन फ्लॅट क्रमांक 2 नंबरला आली आहे. वडापावल्यांची अंडापाव चाय सुलवा. तर आपलं जे काही जेवण आहे रात्रीचं डिनर या ठिकाणी लोड केलं जातो रत्नागिरीला. एक गोष्ट मी नोटीस केली आहे, जे प्रवासी चालले कुडाळला किंवा करमाळी मडगाव 90% लोकांनी 90 ते 80% लोकांनी फूड मिल इन्क्लूडच नाही केलं. कारण पण तसंच आहे, कारण या ट्रेनमध्ये एकदा काय दोनदा प्रवाशांना फूड पॉइझन झालं होतं आणि तेव्हापासून प्रवासी घाबरतात. मी तर बाबा घेतला आहे, व्हेज घेतलं पण घेतलं आहे. बघूया की ॲटलिस्ट टेस्ट कशी आहे आणि क्वांटिटी किती प्रमाणात दिली जाते. पण काही म्हणा, झोप मजबूत येते या रात्रीच्या प्रवासामध्ये. दिवसा डोळ्या प्रवास वाटत नाही, पण संध्याकाळचा मात्र प्रवास लय कंटाळवाणा वाटतो, लय कंटाळवाणा. या ठिकाणी माझ्यासोबत OBHS ऑन बोर्ड हाऊसकीपिंग स्टाफ आहेत 2 जण. आणि पहिल्यांदाच एका प्रीमियम ट्रेन मध्ये मराठी माणसाला पाहिलं आहे काम करताना. दादा आपलं नाव? आणि दादा आपलं नाव? भीमा. मग तुम्ही कधीपासून कामाला आहे या OBHS मध्ये? 2-3 वर्ष. तुम्हाला? 2 महिने झाले. 2 महिने झाले. काही डोर ऑटोमॅटिक बनवतात, काही स्वतः बंद करायला लागतात. पण हे डोर इथं ह्या लाईनला काहीच कामाचे नाही. ट्रेन संपूर्ण AC आहे म्हणून हे डोर लावतात असं काही नसून, जी ट्रेन 150 160च्या स्पीडने रन होते त्यांच्यासाठी सेफ्टी म्हणून हे डोर लावले जातात. मी चेक करतो आहे, तेजस एक्सप्रेसची स्पीड मॅक्स टू मॅक्स 110 जाते. आता स्पीड इन्क्रीज केली 120 पर्यंत, परंतु 110 टॉप आहे. आणि 110 साठी हे डोअर ओपन जरी असले किंवा बंद जरी असले सर्व काही सारखं सेम. वंदे भारत आणि जनशताब्दी पण 110 टॉप स्पीड जातोय. एकदाची रत्नागिरी पास झाले की तुम्हाला दिले जाते जेवण. जेवणामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही अवेलेबल आहेत, पण मी मात्र मागवले शाकाहारी कारण आज वार मंगळवार. आणि तुम्ही पाहू शकता या जेवणामध्ये मला काय काय मिळाले आहे. भात, डाळ, पनीरची पातळ पातळ भाजी, हा गोड शिरा, लोणचे, दही, 2 चपात्या आणि ही सुकी सुकी बटाटा भाजी. जेवणाची क्वांटिटी प्रमाणे तरी ठीकठाक वाटतं आहे, पण इतकंही नाही कारण ही समोर दिसते आहे पनीरची पातळ पातळ भाजी. चला मंडळी, या ट्रेनमध्ये दिलेल्या जेवणाचा आपण आस्वाद घेऊया. जेवलो, सुस्ती आली आणि प्रत्यक्षात कंटाळा आला, थंडी सुद्धा लागत होती. म्हटलं एक काम केलं, डायरेक्ट झोपून दिलो आणि उठलो थेट पनवेलला. आणि कधी पनवेलचा दिवा ठाणे आले कळलंच नाही. पटापट बॅग आवरली आणि उतरलो थेट ठाणे. शार्प मध्यरात्री 12 वाजता. वाजले ठीक ठीक बरोबर मध्यरात्रीचे 12. बाबा टाटा, नशीब थोडं लवकरच सोडलंस. फायनल डेस्टिनेशन. बाबा आलो तसं घरी. ट्रेनमध्ये बसून इतका कंटाळा आला, झोप लागली, कळलंच नाही. आणि नशीब त्याचं पोचलो. रिक्षाने आलो, लवकर आलो. श्री स्वामी समर्थ.
बॅग वगैरे काढून ठेवू. सध्या मी एकटाच आलो आहे मुंबईला. आई बाबा आज येणार आहेत, म्हणजे आज 20 तारीख. त्यांची ट्रेन आहे वंदे भारतची. नशीब वंदे भारत आहे. ही तेजस वगैरे असती ना, डोक्याला लय ताप आहे खरंच. आणि लोक पण कसा प्रवास करतात या तेजस ट्रेनने काय माहिती. आता ही ट्रेन इथं आली, पुढे जाणार दादर, CSMT. एक तर ते मला स्टाफ बोलला की मागच्या आठवड्यामध्ये 3 वाजता ट्रेन आली होती, 3 वाजता पहाटे. मग लोकांनी काय केलं असेल. नको बाबा, तेजसचा प्रवास नको. जाऊन दे, मी आता मस्त की झाडू बांधून घेतो, फ्रेश होतो आणि निवांत झोप काढतो.